भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. भारत साजरा करतो आपला 77वा प्रजासत्ताक दिन. कसा? लोकसंख्या जवळपास 150 करोड, राज्य 29, बोलीभाषा 1618, जाती जमाती 6406, प्रमुख धर्म आणि वंशिक समाने नटलेला एकोणतीस सणोत्सव साजरा करणारा लोकशाही असलेला देश म्हणजेच भारत. भारताची लोकशाही ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजेच भारतीय राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. दिवस होते 15 ऑगस्ट 1947 च्या अगोदरचे. इंग्रज आपल्या हुतात्म्यांना विचारत असतील, एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या, आम्ही मुठभर होतो, पण राज्य केलं ना तुमच्या भारतावर, कारण तुम्ही आधीच जातीपाती, धर्मात, प्रांतीयवादामध्ये अडकून पडला होतात. काय राजगुरू सुखदेव, काय आदरणीय भगतसिंग, बरोबर बोलते ना मी, बरोबर ना टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. झाशीची राणी, मैं झांसी नहीं दूंगी. सुभाष चंद्र बोस, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चंद्रशेखर आजाद, दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे, आजाद है, आजाद रहेंगे. अशफाकुल्ला खान, खून से खेलेंगे होली, वतन मुश्किल में है. सरोजिनी नायडू, मंगल पांडे, बरोबर ना. आता मी चालले. खूप स्वतंत्र करत होता ना, घ्या तुमचं स्वातंत्र्य, पण एवढ्या मोठ्या देश सांभाळता येईल का तुम्हाला? राज्यघटना बनवली की निघतो आम्ही, पण इंग्रज विसरले. भारतात टॅलेंटची कमतरता आधीपासूनच नव्हती. आता भारताच्या फाळणीनंतर 299 सदस्यांची समिती निर्माण झाली आणि समितीचे अध्यक्ष झाले न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाज सुधारक, विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर. गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनंतर निर्माण झाले बलाढ्य लोकशाही भारताचे संविधान, भारतीय राज्यघटना. खूप परिश्रम लागले बरं का. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने ना झुकने दिया. माझ्या भारतीय सैन्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या कामगार वर्गाला, सर्व पुरुष महिलांना, माझ्या मित्र मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.